निघाले सासुरी. भाग तिसरा. सायंकाळचे 5 वाजत होते. दयानंद पंचगिरी यांच्या घरी समाधानाचे आणि प्रसन्नतेचे वातावरण होते. फार मोठ्या प्रतीक्षेनंतर छायाला पसंती मिळाल्याने घरामध्ये उत्साह ओसंडून वाहत होता. मध्यस्थाची भूमिका बजावणारे देशपांडे प्राथमिक चर्चेला काही क्षणातच पोहोचणार होते. पंचगिरी दिवाणखान्यात बसून त्यांची वाट बघत असताना घरासमोर थांबलेल्या ऑटोतून साधारण 70चे गृहस्थ उतरलेले दिसतात. दयानंद जागेवर उभे राहत आतल्या खोडीकडे बघत म्हणाले, "अगं ये, अगं ए बाई, बाहेर या, भाऊजी आले आहेत." तोपर्यंत दयानंदाचे दामोदर भाऊजी दिवाणखान्यात पोचले. सर्वांनी त्यांना वाकून नमस्कार केला. तसे दामोदर म्हणाले, "वा, तुम्हाला पाहून भेटून आनंद झाला." तसा आकाश हसत म्हणाला, "मामा, तुम्हाला म्हणजे आत्याला पाहून आनंद झाला असे तुम्हाला म्हणायचे आहे का? मस्करी करत जाऊ नकोस तू भलत्याच वेळेस." "ते गधड्या, तुला काही लाज लज्जा आहे की नाही?" आत्याने विचारले. "वा आकाश, वा, गोड विनोद, आवडला मला. तुझे काय चालले आहे?" मामांनी विचारले. "खाना पिना सोना और ऐश करना, बाकी और क्या." "छान, करून घे रे बाबा मौज मजा. एकदा का संसाराचे जू मानेवर बसले ना, तर मग वाटोळच समज आयुष्याच्या." "मामा, हे जू म्हणजे का हो?" "तुमच्या मानेवर." मामांच्या मध्येच थांबवून विचारणाऱ्या आकाशने स्वतःचे वाक्यही अर्धवट सोडले. तशी अलका पटकन म्हणाली, "अरे जू म्हणजे ते मामांच्या मानेवर आत्या." ते ऐकून सारे हसत असताना दयानंद म्हणाले, "बरे झाले भाऊजी, तुम्ही आलात ते. आपल्या छायेला पसंती आली आहे. अरे वा, खूप आनंदाची बातमी आहे. काय करतात जवाई बापू?" "ते न्यायालयात अधीक्षक आहेत." "छानच. बोलाचाली कधी आहे?" दामोदर पंतांनी विचारले. देशपांडे यांनी हे स्थळ सुचविले होते. "ते येतीलच एवढ्यात. मग आपण बोलीचालीचे ठरवू." आजकाल हा बोलीचालीचा नवीनच प्रकार निघाला आहे. पसंती झाली की मध्यस्थे अगोदरच दोन्ही घरांना विश्वासात घेऊन सारे ठरवतात. बैठकीत फक्त औपचारिक घोषणा तेवढी करतात. मध्यस्थ म्हणा, आणखी कुणी म्हणा, केवळ ठरलेला व्यवहार तेवढा घोषित करतात. चट मंगनी पट बेहा असं व्हायला पाहिजे. "मामा, तुमची बोलीचाली कशी चालली होती हो लग्नाची?" आकाशने विचारले. "आकाश." दयानंदांनी त्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. तसे मामा म्हणाले, "अरे बोलू दे ना. त्यांनाही अगोदरच्या पिढीतील रीती सोपस्कार माहिती असायलाच हवेत." "आकाश, तुला सांगतो, कसली बोलीचाली आणि काय, मला काहीही माहिती नाही आणि कळतही नव्हते. मी आणि तुझ्या आत्याने एकमेकांना पाहिले नव्हते. जे काय केले, ठरवले ते माझ्या काकांनीच. आमचे एकत्र कुटुंब असल्याने ज्याची त्याची व्यवहार आणि विभाग ठरलेले होते. त्यात इतर कुणी लुडबुड करत नसेल तरी महत्त्वाचे निर्णय एकमेकांशी चर्चा करूनच घेतले जात असत. लग्नाच्या वेळी मानापानाचे वेगळेच महत्त्व असायचे. तुला सांगतो आकाश, त्यावेळी तुझ्या आजोबांनी हुंडा म्हणून मला 101 रुपये दिले होते लग्नात आमच्या." "101 रुपये? मामा, काही हां?" "अरे खरंच रे, विनोद नाही करीत. 55-60 वर्षापूर्वीचे 100 रुपये म्हणजे आजचे लाख रुपये." "ते जाऊ दे. दयानंद, एक सांग, स्थळ आवाक्यातील आहे ना? अव्याच्या सव्या तर मागणी करणार नाहीत ना?" "भाऊजी, तसे आटोक्यात वाटतंय. पण बघू काय होते ते, कारण मीही त्यांना पाहिले नाही. हे बघ, अनेक वर्षापासून तुझी पायपीट चालू आहे हे मी जाणतो. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यश मिळायला, तेव्हा आता संधी जाऊ देऊ नकोस. वाटल्यास त्या काळात
मी घेतलेला हुंडा व्याज परत करतो, पण मागे हटू नकोस आता. भाऊजी, तुम्ही आलात हे खूप मोठे काम झाले. तुमच्या भरभक्कम आधार मिळाला, बळ मिळाले, व्यवहार जुळण्याची शक्यता आहे. दयानंद बोलत असताना बाहेर मोटरसायकल थांबल्याचा आवाज आला आणि काही सेकंदात देशपांडे आत आलेले पाहून पंचगिरी उठून म्हणाले, या या देशपांडे साहेब, या. आत आलेले देशपांडे सोप्यावर बसले. पंचगिरींनी त्यांच्या दामोदर पंतांशी परिचय करून देताच दामोदर म्हणाले, देशपांडे साहेब, आवडले तुमचे कार्य आम्हाला. आजकाल पदरमोड करून स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती बोटावर मोजाव्यात अशा आहेत हो. शिवाय आजकाल या पोरांच्या अगदी पोरींच्याही आवडीनिवडी फारच वेगळ्या आहेत. या मुलांना बायको कशी हवी तर कार्येषु मंत्री, वचनेषु दासी, भोजेषु माता आणि शयनेषु रंभा अशी. थोडक्यात काय तर मंत्री, दासी, माता आणि रंभा अशा वेगवेगळ्या भूमिका एकत्रितपणे वठविणारी मुलगी हवी असते आजकालच्या मुलांना. वा भाऊजी वा, अगदी यथोचित वर्णन केले आहे तुम्ही. मुलांचे सोडा, पण आज मुलींच्याही अपेक्षा निवड फारच वेगळ्या झाल्या आहेत हो. काही वर्षापूर्वी कसे होते, मुलाने पसंती दिली की झाले सगळे. अपवादात्मक स्थितीत मुलींचा विचार लक्षात घेतला जात असे. देशपांडेजी, हम दो हमारा एक याचा प्रताप, शिक्षणाचा प्रसार, कमी शिकलेला, कमी पगाराच्या, सर्वसाधारण रुपयाचा, एकत्र कुटुंबातील किंवा जास्त भाऊ बहिणी असलेला मुलगा आवडत तर नाहीत, पण अनेक मुलींना सासू सासऱ्याची अडचण होते. लग्न झाल्याबरोबर म्हणजे अगदी दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या राजाराणीचा संसार सुरू व्हावा अशी बहुतेक मुलींची इच्छा असते. ते राहू दे, फार मोठा विषय आहे हा. आपण मुद्द्यावर येऊ. देशपांडे साहेब, त्यांच्या काय अपेक्षा आहेत हो? पंचगिरींनी विचारले. तसे दामोदर म्हणाले, त्यांचे कसे असते दयानंद, मध्यस्थीची स्थिती खूप अवघड असते हो. परंतु मी हेही जाणतो की मार्गही मध्यस्थालाच काढावा लागतो. दोन्ही बाजूंच्या एकंदरीत स्थितीचा अंदाज असतो, नव्हे तो असायलाच हवा. त्यामुळे देशपांडे साहेब, मुलाकडील मंडळीचा काही अंदाज असेल, त्यांनी काही अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त केल्या असतील तर निसंकोचपणे सांगा आम्हाला. तसा आमचा आग्रह नाही, पण वधूकडील मंडळीस थोडी अगोदर कल्पना दिली ना तर विचार करता येतो. अहो, परवा अशीच एक घटना घडली. मी सांगतो तुम्हाला. कोणती घटना? देशपांडेंनी विचारले. माझ्या मित्राची मुलगी उपवर आहे. एका डॉक्टर मुलाच्या घरी आम्ही दोघे गेलो. घर म्हणजे काय तर राजमहल हो. तो महल पाहताच मित्राचे अवसान घडाले. तो मला घरी परत चल असे म्हणू लागला. इथे आपला निभाव लागणार नाही असेच त्याला वाटत होते, पण मीच त्याला मोठ्या आग्रहाने एक प्रकारचे बळ देऊन त्या राजवाड्यात नेले. नोकराने आम्हाला दिवाणखान्यात बसवले, चहा पाणी दिले. 10-15 मिनिटांनी त्या वृद्धस्थाचे आगमन झाले. आम्ही केलेल्या आषाढभूत नमस्काराचे त्यांनी मान हलवून प्रत्युत्तर दिले. आमच्या भेटीचे प्रयोजन सांगताच ते म्हणाले, गोत्र, पत्रिका, गुण वगैरे काही नाही. मुलगी पाहण्याचा कार्यक्रम नंतर होईल, अगोदर हे पहा. असे म्हणत त्यांनी खिशातून एक कागद काढला. तो माझ्या हातात देऊन म्हणाले, घरी जाऊन शांतपणे हा कागद वाचा. पक्का विचार झाला तर म्हणजे यादी मान्य असेल तरच पुढील कार्यक्रमास परवानगी देऊ. भाऊजी, कागदावर असे काय होते? देशपांडेंनी विचारले. ही यादी म्हणजे संगणकावर तयार केलेली मागणीपत्र किंवा हुंडा मागणीपत्र होते.
7 जन्मातही माझा मित्र त्या मागण्यांची पूर्तता करू शकला नसता. असे ते पत्र होते. पण मामा, हुंडा घेणे बेकायदेशीर असताना तो माणूस चक्क एक यादी देतो. या आधारे त्याची पोलिसात तक्रार करता येईल ना? आकाशने मामांना विचारले. आकाश, त्याने खालीलप्रमाणे हुंडा द्यावा असे थोडीच लिहिले होते. आपण बाजारात जाताना जशी यादी सोबत नेतो तशी साधी यादी होती ती. बाहेर येताच मित्राने ती यादी तळातळा फाडून त्यांच्याच बागेमध्ये फेकून दिली. म्हणून म्हणतो, कसे आहे भाऊजी, ती पडली वर पक्षाची माणसे. हुंडा मागणे हा जणू त्यांच्या जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळेपर्यंत ते बजावणारच. अगदी बरोबर, आम्ही कुठे नाही म्हणतो, पण दामोदर बोलत असताना देशपांडे मध्येच म्हणाले, भाऊजी, ती माणसे अतिशय साधी आहेत, तशी श्रीमंतही आहेत. पण मिळवलेली संपत्ती ही स्वकुर्तावर मिळवलेली आहे. अहो, अशीच माणसे वेळेवर काहीतरी नवीन पुढं काढतात हो, दामोदर म्हणाले. एकदम बरोबर भाऊजी, परवा अशीच एक बैठक होती. मी मध्यस्थ नव्हतो, पण दोन्हीकडील मंडळी परिचयाची होती म्हणून मलाही बैठकीला बोलावले होते. बैठकीत मुलाकडील मंडळी म्हणाली की आम्हाला काही नको, तुम्ही सालंकृत कन्यादान करून द्या. तुमचा जो काही संकल्प असेल तो सांगा. देशपांडे बोलत असताना दामोदर पंत मध्येच म्हणाले, आलं ना धर्मसंकट. घोडे इथं चाडते हो. फार हुशार असतात अशी माणसे जी असा गड टाकतात. काय आणि किती द्यावे त्या वधूपित्याने पुढे काय झाले हो नाही करत. शेवटी वधूपित्याने स्वतःचा संकल्प जरा ढिल्या हाताने जाहीर केला आणि तिथेच गोड झाला हो. वाटले नव्हते की वधूपिता असं सांगेल. काय झाले, पंचगिरींनी विचारले. तो संकल्प ऐकून वराकडील लोकांचा असा समज झाला की वधूपिता अतिशय श्रीमंत आहे. गंगाधारात आली आहे तर नुसते हात धुवून घेण्यात अर्थ नाही, तर घरातील लहान मोठी सारी भांडी भरून घ्यावी. बैठकीत मुलाचा मामा होता. तो म्हणाला, ही काय बोलायची पद्धत आहे? यांनी सांगावं आणि आपण नंदी बैलाप्रमाणे मान हलवावा ते पटत नाही बुवा. तुम्हाला हेच करायचे होते तर आम्हाला बैठकीत बोलावले कशाला? तुम्हीच ठरवायचे असते. खरे तर तुम्ही तुमचा संकल्प सांगा असे म्हटल्यानंतर समोर आलेला प्रस्ताव तत्क्षणी स्वीकारायला हवा होता. त्यावर वधूपिता चाचरत म्हणाला की तुम्ही बोला. या संधीचा फायदा घेऊन मुलाच्या मामाने अशी काही मागणी केली, बस. वधूपित्याने अक्षरशः हात जोडले आणि शेवटी बैठक मोडली. पण सर्वांना नाराजगी झाली. असे असते बघा. बरं देशपांडे साहेब, आपलं पुढं कसे? हे बघा, मी इकडे येण्यापूर्वी त्यांच्याकडे जाऊन आलो आहे. त्यांचे असे म्हणणे आहे की मुलाला मुलगी पसंत पडली, यात सारे आले. पुढल्या बाबी गौण आहेत, परंतु ते गौणत्व जाहीर व्हावे. दामोदर पंत देशपांडे साहेबांना म्हणाले. त्याचे असे म्हणणे आहे की बैठक केवळ औपचारिक व्हावे, तेथे चर्चा वाद नकोच. ठीक आहे ना, पण अनौपचारिक बैठकीत सारे स्पष्ट व्हावे. दामोदर म्हणाले. म्हणजे दोघांकडच्या वर वधू पित्याला मनात संकोच नको. त्यांचे असे म्हणणे आहे की पंचगिरींनी स्वतःचे आकडे जाहीर करावेत, म्हणजे मग त्यांचे पत्ते उघडणार, असेच ना? हे जरा वेगळे वाटत नाही का तुम्हाला? तसे म्हणता येणार नाही, कारण आजकाल अशाच पद्धतीने बोलीचाली होत आहे. म्हणजे वधू पित्याने अगोदर आकडा सांगावा, तो पसंत पडला तर हो, नाही तर मग त्याच्यावर वर खाली करायची. ते ठीक आहे. दयानंद, सांगा बाबा आता तुम्ही. भाऊजी, मला तर काहीच सुचत नाही हो.
असे नाही दयानंद, मला एक सांग, तुम्हाला विशेषतः छायाला मुलगा घर पसंत आहे ना? एकदम पसंत आहे. मुलगा खूप हुशार आहे, मोठ्या पदावर असून चांगला पगार आहे, बंगलाही खूप सुंदर आहे. तसे पाहिले मी त्यांच्या पुढे काहीच नाही. मी चौकशीसाठी जाणारच नव्हतो, पण देशपांडे साहेबांनी आग्रह धरला म्हणून हा योग आला. मग ठीक आहे, पुढलेही योग देशपांडेच जोडून आणतील. बोला देशपांडेजी, बोला. मला वाटतं तुम्ही परीक्षा घेत आहात. तिकडचा अंदाज तुम्हाला नक्कीच आलेला आहे. भाऊजी वा, आता मात्र तुम्ही आम्हाला धर्मसंकटात टाकत आहात. नाही, तसे नाही. मला वाटते दयानंद, तू आता पुढाकार घ्यावा. आपली जी काही ऐपत म्हणण्यापेक्षा तयारी संकल्प असेल तो सांगावा त्यांना निसंकोचपणे. पण भाऊजी, दयानंद काहीतरी बोलणार होते, पण त्यांना अडवत दामोदर म्हणाले, दयानंद, पाण्याच्या खोलीच्या आणि वराडाकडील अपेक्षांचा अंदाज येणे अवघड बाबा असते. हे बघ, उगाच देशपांडे साहेबांना त्रास देण्यात अर्थ नाही. शेवटी योग असतो. कसे आहे, बैठकीत केविलवाणे होऊन बोलण्यापेक्षा तिथे दिनवाणे होऊन मान खाली घालण्यापेक्षा आपल्या माणसाजवळ आपली बाजू स्पष्ट केलेली चांगली. इथे मानापानाचा प्रश्न नसतो, दामोदर म्हणाले. दया, जरा आत ये, बाईंनी आवाज दिला. अगं देशपांडे आपलेच आहे, तुम्ही थोडं थांबा दयानंद, बाई म्हणाली. आलो, असे म्हणत पंचगिरी आत गेले. बहिणीचा आवाज ऐकून पंचगिरी घाईघाईत आत गेले. दयानंद, उत्साहात येऊन काही भस्कन बोलू नकोस. जरा हाताच्या राखून आकडा सांग. अहो ते मानपान, कपडा लत्ता सारे काही स्पष्ट करा. नंतर शुभ मंगल समयी साध्या गोष्टीवरून नाराजी नको, वादविवाद तर मुळीच नको, सरस्वती ठामपणे म्हणाली. बाई, काय सांगू ते कळत नाही. प्रचंड गोंधळ झाला आहे. भाऊजींनी इथे बोलावं का? नको, देशपांडेंना वेगळं वाटेल. तुम्हीच काय ते स्पष्ट सांगा, सरस्वती म्हणाली. आणि दयानंद बैठकीत येऊन म्हणाले, भाऊजी तुम्हीच बोला ना, मला तर काही सुचतच नाही आहे काय बोलावे ते. दयानंद, मला तरी कुठे अंदाज आहे. मी आत्ताच आलो आहे की. आपली हुंड्यासंदर्भात काहीच चर्चा झाली नाही, तेव्हा तू स्वतःच बोललेला चांगले राहील. दामोदर समजवत असताना देशपांडेंचा फोन वाजला. त्यावरील नाव पाहून फोन उचलताना ते म्हणाले, बोला साहेब. हो हो, मी सध्या पंचगिरी साहेबांकडेच आलो आहे. चर्चा सुरू आहे आमची. काय म्हणतात ते? ते म्हणतात की तुमच्या काही अंदाज कळाला असता तर बरे झाले असते. त्यांना विचार करायला थोडी दिशा मिळाली असती ना. म्हणून तुमचा काही अंदाज आहे तो लवकर सांगावा आम्हाला. देशपांडे, आपल्याला हे लग्न जुळवायचे आहे. चर्चेचे गुऱ्हाण नको. एक घाव दोन तुकडे. तुम्ही काय ते बोला, मी तुमच्या फोनची वाट पाहतो. लग्न मात्र महिनाभरात व्हावे आणि सावधान मंगल कार्यालयात व्हावे, ही आमची अट आहे. ती मान्य असेल तरच पुढे बोलू. ठेवतो असे म्हणून तिकडून फोन बंद होता देशपांडेंनी झालेली बोलणी ऐकवली. ते ऐकून पंचगिरी म्हणाले, कसे शक्य आहे 1 महिन्यात मुलीच्या लग्नाची तयारी करणे? त्यांना थांबवत दामोदर म्हणाले, ठीक आहे, 1 महिन्यात लग्न मान्य. दयानंद, आजकाल काही कठीण नाही. पैसा असल्यावर 8 दिवसात इकडचे तिकडे करता येते. ते होईल, काही अवघड नाही. बरे, ते जाऊ दे. तुझे काय ते सांग पाहू. देशपांडेजी, मानपान ज्यांची त्याने सांभाळावे. आता तुम्ही मला एक सांगा,
कपडा लत्ता सोने इत्यादी एक ठोक सांगू की वेगवेगळे सांगू? दयानंदाने विचारले. तसे दामोदर म्हणाले. दयानंद, मला वाटते एकर कमी ठीक राहील. काय म्हणतात देशपांडे साहेब? दामोदर पंतांनी विचारले. असे करा, तुमचे दोन्ही संकल्प मला सांगा, मला परका समजू नका. देशपांडे म्हणाले. हे काय बोलताय? सर्व स्थितींचा अंदाज, माझी आर्थिक बाजू लक्षात घेता मी एकर कमी 70,000 रुपये देतो. सारे त्यात आले. सोने नाणे, कपडा लत्ता, मान पान, सारे एक ठोक. सावधान कार्यालयात आल्यापासून ते मंगल कार्यालय सोडेपर्यंत सारी व्यवस्था अगदी पाहुण्यांच्या रुबाला साजेल अशी करू. ठीक आहे, बरे. दुसरा पर्याय? देशपांडेंनी विचारले. साहेब, खरे तर आता वेगळा पर्याय नसावाच. तसे पाहिले तर दयानंदाने थोडे जास्त सांगितले. भाऊजी, काळजी करू नका. पंचगिरींचा आकडा मी त्यांच्यापर्यंत 50,000 असाच पोचवणार आहे. पण एखादा पर्याय विचार करण्यासाठी समोर असावा म्हणून म्हणतो. तुम्ही म्हणता म्हणून सांगतो. 4 तोळे सोने, मुलीचा कपडा आम्ही घेऊ, बाकी त्यांनी सांभाळावे. पंचगिरी म्हणाले. सरस्वती चहा टाका. दामोदर म्हणाले. लगेच देशपांडे यांच्याकडे बघत म्हणाले. देशपांडे, असे केले तर म्हणजे लग्न मुलाकडे ठेवले तर? कसे आहे, यांच्याकडे करणारे कुणी नाही. एकटा दयानंद आहे. आमच्या जोड तोंडात वयोमानाप्रमाणे आत कामे होत नाहीत हो. हा पर्याय बहुतेक त्यांना मान्य होणार नाही. तसे मनुष्यबळ त्यांच्याकडेही नाही. वाटल्यास आपण सारी व्यवस्था केटरर्सला देऊ, त्यामुळे काही त्रास होणार नाही. शिवाय ती माणसं अत्यंत समजूतदार आहेत. त्यांच्याकडून काहीच अडचण निर्माण होणार नाही. ठीक, मी त्यांच्याशी चर्चा करतो. असे म्हणत देशपांडेंनी एक क्रमांक जुळवला. कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.